नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. निवडणुकीचं वारं व्हायला लागलं आहे. निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. 2-3 महिन्यामध्ये काय ते सगळं लागतील, आचारसंहिता वगैरे, आणि निवडणूक चालू होईल. ती म्हणजे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि स्थानिक असल्याकारणानं प्रत्येक पक्षाच्या, मला असं वाटतं, अस्तित्वाची ही लढाई आहे सर्व. कारण आता जे काही आपल्या मागच्या आमदारकीच्या निवडणुकीला झालं, म्हणजे अगदी एक हाती आणि सगळ्या एका बाजूने मोठी सत्ता घेऊन महायुतीवाले विजयी झाले. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सपशेल फेल झाली. खासदारकीला थोडंसं उलटं झालं. महाविकास आघाडी थोडीशी वरचढ ठरली महायुतीपेक्षा. त्याला अनेक फॅक्टर आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी सांगण्यात अर्थ नाही आहे. पण आता येणारी निवडणूक जी महाराष्ट्रात येऊ घातले, ती निवडणूक म्हणजे मग तुमच्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समित्या असतील, नगरपरिषदा असतील, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या क्षेत्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत. कारण महाराष्ट्रभर ह्या निवडणुका होणार आहेत. पूर्वी पहिलं कसं व्हायचं, एखाद्या जिल्ह्याच्या आधी, एखाद्या जिल्ह्याची नंतर, एखाद्या पंचायत समितीच्या आधी, एखाद्याची नंतर, अशा सगळ्या मागे पुढे व्हायच्या. पण गेले 3-4 वर्षापासून प्रशासकीय सगळा कारभार, सगळं प्रशासन पाहत आहे. कुठले स्थानिक प्रतिनिधी तिथं निवडून दिलेले नाही आहेत, निवडणुका झालेल्या नाही आहेत. मग अगदी कोरोनाचा काळामध्ये गेला त्या सगळ्या गोष्टींमध्ये. या सगळ्या गोष्टी पाहता येणारी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे प्रत्येक पक्षासाठी. आणि त्यातलीच एक महत्त्वाचं ठिकाण आणि एक महत्त्वाची महानगरपालिका, ती म्हणजे देशातली सगळ्यात श्रीमंत असणारी महानगरपालिका आणि संपूर्ण देशाचं, महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेली महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. आतापर्यंत आपण मुंबई महानगरपालिकेचा इतिहास पाहिला तर बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचा भगवाच तिथं नेहमी फडकत राहिला. पण आत्ताचं राजकारण थोडंसं वेगळं होणार आहे. मुंबई नक्की कुणाची असं म्हटल्यानंतर मराठी माणसाची ज्या ताट मानेनं आपण सर्वजण बोलत होतो बाळासाहेबांच्या सगळ्या त्या गोष्टींमुळे, आज बाळासाहेब नाही आहेत. पर ज्या बाळासाहेबांची शिवसेना तिथं भगवा फडकवायची, आज ते भगवे देखील 2 झालेत. एकावर एक चिन्ह आलं, एकावर धनुष्य आहे तुझं आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर नक्की आत्ता मुंबई महानगरपालिका कोणाच्या हातात जाईल, आणि जर कदाचित दुसऱ्या तो भगवा तिथून उतरल्यानंतर शिवसेनेचा दुसरा कुठला एखादा झेंडा जर तिथे लागला तर त्याचे परिणाम काय होतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात. असं म्हटलं जातं की ज्याचा मुंबईवरती सत्ता, ज्याची मुंबईवरती ज्याचा अधिकार, म्हणजे ज्या पक्षाचा किंवा जी मुंबई महानगरपालिका ज्याच्या हातामध्ये, त्याला महाराष्ट्राचं राजकारण फिरवता येतं असं म्हटलं जातं, आणि ते आहे. आता येऊया 25 वर्षाच्या शिवसेनेच्या वाटचालीकडे. ज्या शिवसेनेनी, बाळासाहेबांच्या शिवसेनेनी महानगरपालिकेवर आपली सत्ता कायम ठेवली. आता कुठे ना कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे. कारण या वेळेला चित्र काहीसं वेगळं आहे. जी शिवसेना बाळासाहेबांची होती ती आता 2 हिस्स्यांमध्ये झाले. उद्धव ठाकरे तिकडे मशालीचं चिन्ह घेऊन स्वतंत्र झाले, आणि धनुष्यबाण जो होता बाळासाहेबांचा तो एकनाथ शिंदेंनी हातात घेतलाय. बरं, आता असंही त्यामध्ये आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती ही एका बाजूला, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार ही एका बाजूला, म्हणजे इकडे राष्ट्रवादी पण अजित पवारांचे यांच्यासोबत. आणि जर कदाचित असं झालं, जर 2 ठाकरे एकत्र आले तर त्यांची एक तिसरी फळी निर्माण होते की काय, अशा सगळ्या गोष्टी असताना आता नक्की झेंडा कोणाचा, म्हणजे आपण ते बघा. पण ओव्हरऑल सगळ्या मुंबईचा जर विचार करता, किंवा तो जर विचार केला की नक्की मुंबई ही आता सध्या जे काही सगळं लोकसंख्येचं तुल्यबळ आहे ते नक्की कोणाचं आहे, मराठी माणसाचं आहे की अमराठी माणसांचं आहे, तर निश्चित कुठे ना कुठेतरी मराठी माणसाचं तुल्यबळ कमी आहे. मुंबईमध्ये परप्रांतीयांचे लोंढे वाढत चाललेत, जे खास करून उजव्या विचारसरणीची सगळे परप्रांतीय किंवा बाहेरची लोक ही भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार, आणि जे काही सेक्युलरवादी आहेत ती सगळे महाविकास आघाडीचे ते आहेत तिथे राहतील. पण आता याच्यामध्ये येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे शिवसैनिक, जे बाळासाहेबांनी जपून ठेवले होते. जे नगरसेवक असोत, जे आमदार असोत, खासदार असोत, किंवा सामान्यातला सामान्य शिवसैनिक असोत. म्हणजे शिवसेनेचं ब्रीदवाक्यच असं आहे की अगदी घर तिथे शाखाच असं म्हणलं जायचं. सध्या ते सगळ्या गोष्टी जर पाहता कुठे ना कुठेतरी शिवसेनेचं तुल्यबळ सध्याच्या घडीला आपल्याला कमी दिसतंय. एकनाथ शिंदेंनी जे काही शिवसेना घेऊन गेले, एकनाथ शिंदे जर स्वतः म्हणत असतील की मी माझा भगवा तिथं शिवसेनेचा फडकवेन, तर ते सध्याच्या घडीला शक्य होणार नाही, आणि ते कदापि शक्य करू दिलं जाणार नाही. याचा इतिहास पण आहे की मुंबई नेहमीच मराठी माणसाच्या हातात राहिली. जे आपले हुतात्मे गेले आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली, या सगळ्या गोष्टी आजही त्यांच्या डोक्यात चालतात. त्यांना वाटतं मुंबई म्हणजे फक्त गुजरातचीच आहे आणि इथं बाहेरच्यांनीच राहावं, मराठी माणसांनी राहूच नये. बरं, या सगळ्या गोष्टी राजकारण्याच्या पाहता भारतीय जनता पार्टी ही सध्याच्या घडीला मुंबईमध्ये सर्वात जास्त, मला असं वाटतं की ताकदीचा पक्ष आणि ताकदीची संघटना आहे.
त्यांच्यासोबत त्यांनी एकनाथ शिंदेंना घेतलंयच, म्हणजे जे बाळासाहेबांचे शिवसैनिक होते ते एकनाथ शिंदेंसोबत भारतीय जनता पार्टीला चिकटले जातील. अजित पवारांचं काही छोट्या मोठ्या काही जागा असतील तर त्याही त्यांना मिळून जातील. आता राहिला 2 ठाकरेंचा करिश्मा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, तर तो नक्की कितपत फायदेशीर ठरतोय याचा विचार पहिला आपल्याला सर्वांना केला पाहिजे. कारण मी या मताचा आहे की जर मुंबईसारख्या एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा आजूबाजूच्या कोणत्याही शहराची निवडणूक असेल, तर मी आता इथं जात आणि धर्म बघणार नाही, तर मी माझी मराठी म्हणून बघेन. माझा दृष्टिकोन तो असेल. आमदारकीच्या निवडणुकीला ठीक आहे, खासदारकीच्या निवडणुकीला ठीक आहे, इथं धर्म तिथं धर्मच. पण सध्या मला जर काही वाटत असेल तर मला मराठीसाठी निश्चित काहीतरी वाटेल की मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे, तिथं काही ना काहीतरी झालं पाहिजे. पण याचा अर्थ असा आहे का की मराठी माणूस म्हणजेच फक्त हे ठाकरे बंधू, तर असा काही होऊ शकत नाही आहे. पण जर एकनाथ शिंदेंकडे बघून जर मतदान करायचं झालं तर ते मतदान आपोआप तुम्ही परप्रांतीयांच्या याच्यामध्ये घालणार आहात. इकडे महाविकास आघाडीचंही तसंच आहे. मग जर हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर त्यातले उद्धव ठाकरे आपल्याला किती फायद्याचे आहेत याचाही विचार आपण केला पाहिजे. नुसतंच आपण राज ठाकरेंकडे बघून मराठीसाठी मतदान नाही करू शकत, कारण त्याचा फायदा यांना देखील होणार आहे. यासाठी ही निवडणूक पूर्ण गुंतागुंतीची आहे. ही निवडणूक नक्की भगवाच फडकेल. बरं, तो शिवसेनेचाच फडकेल की या एकनाथ शिंदे जसं म्हटले की महायुतीचा आम्ही भगवा फडकवू. या सगळ्या गोष्टी आजही संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. कारण मुंबई महानगरपालिका ज्या माणसांच्या किंवा ज्या पक्षाच्या हातामध्ये सध्या येईल तो पक्ष महाराष्ट्रातला सर्वश्रेष्ठ पक्ष ठरेल. त्यामुळे या वेळेला कोणताही वैयक्तिक पक्ष मुंबई महानगरपालिका लढवू शकत नाही. मग तो कोणताही आणि केवढाही ताकदीचा पक्ष असो, त्याला युत्या आणि आघाड्याच हव्यात आणि त्याच्यामध्ये लोकांनी ठरवावं की कुठली युती किंवा कुठली आघाडी आपल्याला फायदेशीर आहे आणि तोच मला असं वाटतं झेंडा महानगरपालिकेवर फडकावा. पण मी या मताचा आहे की 25 वर्षे ज्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने महानगरपालिकेवर भगवा फडकवला तो भगवा कधी उतरू नये, तो तसाच राहावा. आणि जर एकनाथ शिंदे त्याचं नेतृत्व करत असतील त्या संघटनेचं, तर माणसांनी निश्चित विचार करावा. आता एकनाथ शिंदेंसोबत चिकटलेले सगळे भारतीय जनता पार्टी बाहेरचे गुजराती बाकीच्या सगळी लोक जे आहेत त्यांच्यासोबत किंवा ते जे तुल्यबळ आहे भारतीय जनता पार्टीचं, त्याला थोडंसं खाली ठेवून मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असेल, हे प्रत्येक मराठी माणसानं मनामध्ये सांगून ठेवावं. आणि बाळासाहेबांनी जे काही आतापर्यंत चालवत आलं त्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा धनुष्यबाणाचाच भगवा झेंडा फडकावा, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. भारतीय जनता पार्टी ही बाहेरच्या लोकांना ती स्थानिक लेवलपर्यंत जर तुम्ही राजकारणात आणत असाल किंवा आणलात, कधी ना कधीतरी ते आपल्याला स्थानिक दर्जावरती पातळीवरती डोकेदुखीची ठरतील, एवढं मात्र निश्चित.